सहदेव गावकर समाजसेवक यांच्या स्मरणार्थ मैत्री चषक 2022 आणि या स्पर्धेसाठी A1 क्रिकेट संघासाठी दरम्यान खेळायला सुरुवात होते। A1 क्रिकेट संघासाठी एक सुवर्ण संधी आहे। प्रत्येक षटकाराला A1 क्रिकेट संघासाठी सुवर्ण संधी आहे। प्रत्येक षटकाराला सन्माननीय सुनील तांबे यांच्याकडून 100 रुपयाचं इनाम मिळणार आहे। दरम्यान खेळाला सुरुवात होते। या सामन्याला पंच म्हणून काम पाहत आहेत कांबळे सर आणि मयेकर सर। वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून पहिलं षटक घेऊन जितू संघाकडून महेश येतोय यश तांबे याच्यासाठी। पाहायचा सुंदर चेंडू, तितका सुंदररित्या सन्मान दिला चेंडूला। चेंडू जातोय मला वाटतं घोषित क्षेत्रामध्ये 1 या धावसंख्येसाठी आणि 1 या धावेने संघाचं खातं खोलतोय, वैयक्तिक खातं खोलतोय यश तांबे। मगाच्या सामन्यामध्ये आपण पाहिलात की सुंदर अशी सुरुवात केली होती आणि तदनंतर मात्र स्फोटक फलंदाजी करून आपल्या संघाला सुस्थितीमध्ये नेलं होतं। तोच यश तांबे पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवरती आणि दुसऱ्या चेंडूवरती फसवा चेंडू म्हणावा लागेल तो यश तांबे यांना चेंडू मात्र समजला नाही। वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न आणि तो मात्र कुठेतरी सफल ठरतोय। महेश यांचा सुरेख गोलंदाज आहेत। महेश मागच्या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं, या अगोदरच्या सामन्यामध्ये जर पाहिला तर महेश हा एक सामनावीराचा बहुमान ठरला होता। एक निर्णायक षटक टाकलं होतं महेश याने आणि पुन्हा एकदा ब्लॉकवर पद्धतीचा चेंडूला चांगला सन्मान मात्र देतो। 1 धाव मात्र पूर्ण करतो आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि आता मात्र स्ट्राईकला जातोय तो वडाळ्याचा बाहुबली नैलेश तांबे। मगाच्या मॅच मध्ये थोडंसं निराश केलं होतं, परंतु आता मात्र कशा पद्धतीने फलंदाजी करतोय ते पाहायचं आहे। नैलेश तांबे सुरेख झेल मात्र टिपले होते, 2 झेल मात्र सुरेख टिपले होते तोच नैलेश तांबे। आता मात्र स्ट्राईकला वडाळ्याचा बाहुबली म्हणून त्याला ओळखलं जातं तोच नैलेश तांबे। आणि जितू 11 संघाला विनंती आहे की आपण आपल्या या इनिंगसाठी फक्त तुमच्याजवळ 20 मिनिटं दिली जाईल। 4 षटकं आहेत आणि 4 षटकामध्ये तुम्हाला फक्त 20 मिनिटं दिलं जाईल आणि 20 मिनिटांमध्येच तुम्हाला एक इनिंग पूर्ण करायची आहे। दरम्यान पुन्हा एकदा महेश येतो गोलंदाजी मार्कवरती, सुंदर चेंडू, तितका सुंदररित्या सन्मान दिला चेंडूला। धाव मात्र मिळत नाही, परिणामी धावसंख्या तिथल्या तिथे धावसंख्या होते ती 2 धावा। कुठंतरी जकडून धरण्याचा प्रयत्न मात्र महेश यांचा सफल होतोय आणि आता मात्र थोडासा ऑफस्टिक सोडून जाणारा चेंडू कांबळे सर यांचे दोन्ही हात मात्र समांतर रेषेमध्ये पाहिला होता। अवांतर चेंडू म्हणून घोषणा करतात आणि अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होतोय। धावसंख्या मात्र होते ती 3 धावा। पुन्हा एकदा महेश येतोय गोलंदाजी मार्कवरती नैलेश यांच्यासाठी आणि सुंदर असा कव्हर ड्राईव्हच्या दिशेने टोलवलेला चेंडू, किती धाव मिळतात ते पाहायचे आहेत। 1 धाव मात्र पूर्ण केले चेंडू मला वाटतं जातोय घोषित क्षेत्रामध्ये 2 या धावसंख्येसाठी आणि 2 धावा मात्र मिळतात आणि 2 धाव्याने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होते। धावसंख्या होते ती 5 धावा। थेंबे थेंबे तळे साचे या पद्धतीचा खेळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। एकेरी दुहेरीमध्ये आपल्याला जास्त भर देताना या पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात A1CCचे दोन्ही फलंदाज। पुन्हा एकदा आता मात्र सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, यॉर्कर लाईनचा चेंडू होता आणि नैलेश तांबे यांना मात्र चेंडू समजला नाही, परिणामी चेंडू मात्र निर्धाव जातोय। खरोखरच एक कंजूस गोलंदाजी म्हणावी लागेल ती महेश यांची। खरोखर सुरेख गोलंदाजीचा नमुना आपल्याला या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाला। गडी मात्र बाद केला नाही, परंतु सुरेख षटक, या षटकामध्ये 5 धावा खर्च केल्या। सुरेख गोलंदाजीचा नमुना पाहायला मिळाला। DJ ऑन। दगड झालो तर नागपूरचा होऊ दे, माती झालो तर दादरची होऊ दे, पेन झालो तर बाबांचा होऊ दे आणि पुन्हा माणूस झालो तर फक्त जय भीमच होऊ दे।
खरोखरच एक जयभीमचं सॉन्ग आपल्याला पाहायला मिळालं डीजेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती येतोय तो प्रमोद. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन सुरेख चेंडू, पाचवा चेंडू होता तितका सुंदररित्या सिली पॉईंटच्या दिशेने टोलून काढलेला चेंडू मात्र जातोय घोषित क्षेत्रामध्ये. एक या धावसंख्येसाठी आणि एका धावेवरती समाधान आणि एक या धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होते. धावसंख्या होते ती 6 धावा. आणि असा एक या धावेने धावसंख्या होती ती 6. पुन्हा एकदा आपला गोलंदाजी मार्कवरती प्रमोद मात्र येतोय. मागच्या मॅचमध्ये जर यांचे YCT सोबत जी मॅच झाली होती त्या मॅचमध्ये जर पाहिलं तर 33 धावा फक्त त्यांनी जमा केल्या होत्या आणि 33 धावांचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवल्यानंतर गोलंदाजी मात्र कुठेतरी कंजूस केली होती आणि सामना जिंकला होता तोच प्रमोद. आणि आत्ता मात्र घुटना देख तमाशा देख चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. दमदार वजनदार मैत्री चषक षटकार डीजे मात्र येतोय इन फॉर्म बॅट्समन. पुन्हा एकदा त्या दिशेने चेंडू टोलवलाय. चेंडू जातोय पुन्हा एकदा सरळ टांगा पलटी घोडे परार षटकार डीजे ऑन. खरोखर सुंदर अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती यश तांबे यांच्याकडून. 2 षटकार आतापर्यंत मारलेत आणि सुनील तांबे यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 100 रुपये असे 200 रुपयाचं पारितोषिक मिळतं. हॅट्रिकची संधी पाहायचं आहे. मला वाटतं चेंडू जातोय फलंदाच्या डोक्यावरून. चेंडू अवांतर चेंडू म्हणून घोषित करतायत पंच मयेकर सर. +1 एकूण 2 धावा मात्र मिळत आहेत आणि 2 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होते. धावसंख्या होते ती 20 धावा. प्रमोद यांचा मात्र कुठेतरी पूर्णपणे समाचार घेतोय तो यश तांबे. पुन्हा एकदा हॅट्रिकची संधी पलट. चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने सीमारेषा पार. दमदार वजनदार मैत्री चषक पुन्हा एकदा षटकार. यश तांबेने जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत यश तांबेसाठी. भरारा संपला नाही आणि संपणारही नाही. माझ्या यश तांबेचा थरारा, माझ्या यश तांबेचा थरारा. खरोखर सुंदर फलंदाजी. अप्रतिम चेंडू तितका सुंदररित्या टोलून काढला चेंडू. 1 धाव मात्र पूर्ण करतो आणि एकाच धावेवरती मात्र समाधान मानावं लागते ती यश तांबे यांना. 3 षटकार खेचल्यानंतर मात्र कुठेतरी संयमी खेळ आपल्याला पाहायला मिळते. पूर्णपणे फायर होतोय यश तांबे. नाडकर्णी पार्कच्या मैदानावरती पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती. आता मात्र बाहुबली पाहायचा आहे. बाहुबली मात्र कुठेतरी शांतपणे खेळ खेळतोय. यश तांबे यांना कुठेतरी संधी देतोय आणि तेच काम चोखरित्या बजावतोय तो नैलेश तांबे. कारण त्यांना माहिती आहे यश तांबे विस्फोटक फलंदाज करतो. याचबरोबर मला वाटतं षटक संपतंय. खरोखरच महागडं षटक म्हणावं लागेल ते प्रमोद यांचं. धावसंख्या होते ती 28 धावा. या षटकामध्ये 21 धावा खर्च केल्या. म्हणजेच खरोखरच चांगलं प्रत्युत्तर दिलं यश तांबे यांनी या षटकामध्ये आणि वैयक्तिक 22 धावसंख्येवरती यश तांबे मात्र खेळतोय आणि नैलेश तांबे त्यांना खरोखर सुंदर साथ देतात. 3 या धावसंख्येवरती खेळतायत. पूर्णपणे समाचार घेतला. पहिलं षटक सुंदर टाकलं होतं महेश कोळी यांनी
5 धावा खर्च केल्या होत्या. तदनंतर मात्र विस्फोटक फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली ती यश तांबे यांची. पूर्णपणे समाचार घेतला प्रमोद यांचा आणि या षटकामध्ये 21 धावा खर्च केल्याने आता मात्र वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून तिसरं षटक घेऊन महेश अपने पंचांच्या डाव्या बाजूने राईट हँड ओव्हर द विकेटचा मारा करतील. समालोचन कक्ष एंड करून गोलंदाजी करतील. आतापर्यंत यश तांबे यांनी 3 षटकार खेचलेत म्हणजे 300 रुपयाचा इनाम मात्र त्यांना मिळाले त्यांचेच वडील सुनील कदम यांच्याकडून सुनील तांबे यांच्याकडून. आणि आता मात्र उंच सुटवलेला चेंडू पाहायचा झेल होतोय काय झेल खाली क्षेत्ररक्षक धावून येतो परंतु लोलँड दिशेमध्ये चेंडू उतरतोय. परिणामी अति घाई संकटात नाही. दुसरा धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये बाद मात्र होतोय नैलेश तांबे. म्हणजेच मालवणीमध्ये म्हणायचं झालं तर करू गेलो संकासूर आणि झालो नरकासूर. काही मात्र महागात ठरली नैलेश तांबे यांना. कारण तुम्ही किती अंतर चालत गेलात यापेक्षा तुम्ही कोणत्या दिशेने जात आहात हे अधिक महत्त्वाचं असतं. धाव घेतेवेळी आपण धावचित न होणार याची काळजी आपण घेतली पाहिजे होती परंतु ही काळजी मात्र नैलेश तांबे यांनी घेतली नाही. परिणामी पहिल्या गडीचं पतन होते. पहिला गडी मात्र गारद होतोय. पहिला गडी बाद मात्र होतोय A1CC संघाचा नैलेश तांबे यांच्या स्वरूपामध्ये. आणि त्यांची जागा घेण्यासाठी आलेत ते शानू पांडे. हे देखील एक विस्फोटक फलंदाज आहेत. बिग हिटर म्हणून समजले जातात A1 क्रिकेट संघाकडून. शानू पांडे पाहायचा आहे महेश अपने. आणि आता मात्र फाईनलेच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न होता. शपल होऊन मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू मात्र निर्धाव जातोय. निर्धाव चेंडूने या चेंडूची सांगता मात्र होते. खरोखरच सुंदर असं कमबॅक मात्र म्हणावं लागेल ते जितू 11 संघाकडून. महेश अपने या गोलंदाजाचं काही वर्षापूर्वी जर पाहिला तर हा गोलंदाज A1CC संघाकडून खेळायचा परंतु आज मात्र आपल्याला जितू 11 संघाकडून खेळताना दिसतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती महेश अपने. पांडे यांच्यासाठी पांडे तयार. सुंदर चेंडू ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू होता तितका सुंदर सन्मान दिला. चेंडूला एक धाव मात्र पूर्ण केली आणि आता मात्र स्वतः नॉन स्ट्राईकला येऊन थांबला आणि स्ट्राईक दिली ती यश तांबे यांना. एक विस्फोटक फलंदाज 360 फलंदाज यश तांबे. वडाळ्याचा चॉकलेट बॉय समजला जातो तो यश तांबे. महेश अपने राईट हँड ओव्हर द विकेटचा मारा. सुंदर चेंडू तितका सुंदर त्या टोलवण्याचा प्रयत्न पाहायचा किती धाव मिळते. एक धाव मात्र पूर्ण केली. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न असेल. दोन्ही धाव पूर्ण जोपर्यंत क्षेत्ररक्षक थ्रो करत नाही तोपर्यंत 2 धावा मात्र पूर्ण करतात आणि 2 धावावरती समाधान. आणि 2 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होते. धावसंख्या होते ती 32 धावा. 32 लॉस ऑफ 1 विकेट इन A1 क्रिकेट क्लब. पुन्हा एकदा महेश अपने आपला गोलंदाजी मार्कवरती पंचांच्या डाव्या बाजूने राईट हँड ओव्हर द विकेटचा मारा. समालोचन कक्ष एंड करून गोलंदाजी करतोय तो महेश अपने. सुरेख गोलंदाज आहे. आतापर्यंत 4 चेंडू टाकल्या. 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा महेश अपने. आणि आता मात्र सुंदर चेंडू होता. थोडासा लोअर फुलटॉस चेंडू होता परंतु लोअर फुलटॉस चेंडूला सुद्धा फसला नाही यश तांबे. कुठेतरी सन्मानजनक फटका केला आणि एक धाव मात्र पूर्ण केली. जोपर्यंत क्षेत्ररक्षक थ्रो करत नाही 1 धाव मात्र पूर्ण होते आणि एका धावेवरती समाधान. आणि एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा बदल होते. धावसंख्या होते ती 33 धावा. आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होते. आता मात्र स्ट्राईकला येतो शानू पांडे. शपल होऊन मारण्याचा प्रयत्न वारंवार शपल होण्याचा प्रयत्न करतात. परिणामी चेंडू निर्धाव जातो परंतु थोडंसं एसटी मागे चूक होते आणि 1 धाव मात्र मिळते. घोषित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. 1 या धावसंख्येसाठी आणि एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होते. धावसंख्या होते ती 34 धावा. याचबरोबर मला वाटतं षटक संपतंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर A1CC संघाची धावसंख्या होते ती 34 धावा. खरोखरच सुंदर समीकरण म्हणावं लागेल. तर A1CC संघाचं पहिलं षटक
सुंदर टाकल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये त्यांना माहिती होतं की आता या षटकामध्ये कुठंतरी धावांचा डोंगर उभं करणं हे अति महत्त्वाचं आहे, कारण स्वतः कर्णधार आहेत, स्वतः पूर्णपणे संघाची जबाबदारी घेऊन मैदानामध्ये उतरतात. पहिल्या सामन्यामध्ये सामनावीर ठरला होता तो यश तांबे, वैयक्तिक 40 धावा त्याने जमा केल्या होत्या आणि आत्ताच्या सामन्यामध्ये देखील सुद्धा वैयक्तिक मला वाटतं काहीतरी 24 या धावसंख्येवरती खेळतोय. 25 या धावसंख्येवरती खेळतोय यश तांबे. सुरेख फलंदाजीचा नमुना नजराणा आपल्याला या ठिकाणी यश तांबे यांच्या फलंदाजी मार्कवरती पाहायला मिळते. मैत्री चषक 2022 याचं आयोजन खरोखरच सुंदर असं आयोजन हे पहिलं वर्ष आहे. महत्त्वाचं काय नातं असतं हे मात्र दाखवून देण्याची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, कारण वडाळ्यातील 8 संघ जर तुम्ही पाहिला तर ते मित्रत्वाच्या नात्याने प्रत्येक शनिवार रविवारी या नाडकर्णी पार्कच्या मैदानावरती खेळत असतात. एक संघ भावना प्रत्येक संघामध्ये आहे. सर्वजण एक बंधुत्वाचं नातं घेऊन, मित्रत्वाचं नातं घेऊन एक खेळत असतात. कोणत्याही प्रकारचा वादविवाद न करता खेळ कसा खेळायचा याचं प्रात्यक्षिक मात्र आपल्याला नाडकर्णी पार्कच्या मैदानावरती पाहायला मिळतं. कारण मैत्री असावी अशी की सुख दुःखाला साथ देणारी, सदैव मदतीचा हात देणारी आणि संकटांना सोबतीने मात देणारी अशी ही मैत्रित्वाची मैत्री चषक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. धावसंख्या होते ती 34 धावा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 34 धावा A1CC संघाची. आणि आता मात्र गोलंदाजी मार्कवरती येईल तो लंकेश, वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून 4थं षटक घेऊन, कारण हा सामना 4 षटकांचा खेळला जाईल आणि या 4 षटकामध्ये 4 गोलंदाजांचा वापर करावा लागणार आहे आणि 20 मिनिटाचा अवधी आपल्याला दिला जाईल. एका इनिंगमध्ये 20 मिनिटाचा अवधी दिला जाईल. हा पंचांचा कॉल आहे. या सामन्याला MCAचे पंच म्हणजे संजय महेकर सर, कांबळे सर आणि कुलकर्णी सर या 3 पंच खरोखरच कालच्या दिवसापासून सुरेख असं काम बजावत आहेत. एकदा लंकेश आणि आता मात्र सुरेख फटका, पायचा चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी खणखणीत षटकार. खरोखर सुंदर असा फटका. प्रत्येक चेंडूवरती रीज घेतो, कारण रीज घेतल्याशिवाय कुठलेही स्वप्न पूर्ण होत नसते आणि हे मात्र दाखवून देतो यश तांबे. पुन्हा एकदा लंकेश. आता मात्र 5वा चेंडू लंकेश यांचा. पहिल्या चेंडूवरती 6 धावा खेचल्यानंतर दुसरा चेंडू मात्र सुरेख टाकतोय, 5वा चेंडू टाकतोय आणि यश तांबे यांना मात्र चेंडू समजत नाहीयेत. खरोखरच अप्रतिम फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती यश तांबे यांच्या बॅटिंग मार्कवरती. तोंडाने सगळेच बोलतात, परंतु कर्तृत्वाने बोल आणि कर्तृत्वाचं काम मात्र यश तांबे करतोय. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, तितका सुंदररित्या कव्हरच्या दिशेने काढला चेंडू. झेल खाली क्षेत्ररक्षक, परंतु झेल मात्र टिपू शकत नाहीत. तेथील क्षेत्ररक्षक प्रमोद मला वाटतं या ठिकाणी तैनात होते, कारण हा एक फलंदाज आहे असा की ज्याला संधी दिली त्या संधीचं सोनं करणारा हा फलंदाज आहे. अजूनही 4 मला वाटतं 3 चेंडू शिल्लक आहेत आणि हा जर झेल झाला असता तर कुठेतरी धावसंख्येवरती आळा बसला असता, परंतु पाहायचा या संधीचा कितपत सोनं लुटतायत ते यश तांबे. लंकेश पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या बाजूने आणि आता मात्र उंच सुटवलेला चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार. ऊपर शाहरुख, नीचे सलमान, बीच में से गेंद के साथ प्रीति जिंटा फरार. DJ ऑन. सुंदर अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते यश तांबे यांच्या स्वरूपामध्ये. 39 या धावसंख्येवरती खेळतोय तो यश तांबे. अजूनही 2 चेंडू शिल्लक असते वेळी आणि आता मात्र
सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, वाईट यॉर्कर टाकला, फलंदाजाला मात्र पूर्णपणे जगड थांबवलं. चप्पल ओढ मारण्याचा प्रयत्न होता परंतु त्या प्रयत्नाला मात्र यश प्राप्त करू दिलं नाही लंकेश यांनी. सुरेख चेंडू, पुन्हा एकदा आपला गोलंदाजी मार्गवरती. याच दरम्यान सन्माननीय अनिल भाऊ कदम यांचं या ठिकाणी आगमन झालं. आम्ही आमच्या मैत्री चषकाच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करतो. दरम्यान पुन्हा एकदा सुरेख चेंडू, तितका सुंदररित्या मिडावच्या दिशेने ढूंढून काढलेला चेंडू. एक धाव मात्र पूर्ण केली, दुसरी धाव पूर्ण केली, तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न पाहायचा आणि मला वाटतं तिसरी धाव पूर्ण आणि एकूण 4 धावा मात्र पूर्ण होत आहेत. खरोखर सुंदर आणि बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांची आणि 4 धाव्यांनी संघाच्या धाव संख्येमध्ये बदल होते. धाव संख्या होते ती 52 धावा आणि मला वाटतं वैयक्तिक 43 धावा 43 धावा जमा केल्या ते यश तांबे आणि अप्रतिम फलंदाजी. मागच्या मॅच मध्ये 40 धावा जमा केल्या होत्या आणि या मॅच मध्ये 43 धावा. खरोखरच अप्रतिम अशी नयनदीप अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली यश तांबे यांच्याकडून. आणि एकूण यश तांबे यांनी जरा या ठिकाणी यायचं. यश तांबे, सर्व क्रिकेट रसिकांचं मनोरंजन यश तांबे यांनी केलं. या सामन्याला पंच म्हणून काम पाहत आहेत ते कांबळे सर, मयेकर सर. होणारा सामना आहे तो म्हणजे यंगस्टार 11 विरुद्ध WCC 11. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी या ठिकाणी समालोचन कक्षाच्या समोर यायचं आहे. यंगस्टार 11 विरुद्ध WCC. धाव संख्या होते ती 52 धावा झालेल्या आहेत. 53 धावांचं उद्दिष्ट आहे जितू 11 संघासमोर. आणि यापुढील समालोचन माझे सहकारी आमचे ज्येष्ठ समालोचक दिनकर सागवेकर सर करतील. त्यांना मी विनंती करतोय की आपल्या सुमधुर आवाजातून आपण या पुढील इनिंगचं समालोचन करावं. धन्यवाद. मंचकावर आपले मार्गदर्शक, आपल्या विभागातील समाजसेवक माननीय श्री अनिल भाऊ कदम यांचे आगमन झालेलं आहे. मैत्री ग्रुपतर्फे आम्ही त्यांचं स्वागत करतोय. तसेच सुभाष महादेव पाटील, माननीय श्री सुभाष महादेव पाटील यांचे देखील समालोचन क्षमा करा व्यासपीठावर आगमन झालेले आहे. आम्ही त्यांचे देखील मैत्री ग्रुपतर्फे हार्दिक स्वागत करतोय. धन्यवाद. दरम्यान आपल्यासमोर जो आजचा सामना चालू आहे, आजच्या दिवसातील तिसरा पहिला उपांत्य फेरीचा सामना, उपउपांत्य फेरीचा सामना संघ आहेत A1 क्रिकेट क्लब आणि G2 11. प्रथम फलंदाजी करताना A1 क्रिकेट क्लबने 52 धावा केल्या आणि 53 धावांचं लक्ष ठेवलं आहे ते G2 11 संघासमोर. या डावातील वैशिष्ट्य म्हणजे यश, ज्याला मी 360 मिस्टर 360 अर्थात AB डिव्हिलियर A1 क्रिकेट क्लबचा असं संबोधलं होतं. या सामन्यात देखील त्यांनी 43 धावा केल्या आहेत. एक पाऊल अनेक पुढे टाकले. गेल्या सामन्यात 40 धावा होत्या. या सामन्यात त्यांनी 52 पैकी 43 धावा त्याच्या आहेत आणि
17 चेंडूमध्ये या 43 धावा त्याने केलेत. या 43 धावामध्ये 5 षटकार आहेत. 5 षटकार आहेत आणि 1 चौकार. अतिशय मोठं आव्हान. यानंतरचा सामना आहे यंगस्टार विरुद्ध WCC. कृपया नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी संगणक यंगस्टर यांनी समालोचन कक्षासमोर यायचं आहे नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी. आणि नाणेफेकीचा कौल देणार आहेत नाणेफेकीचा कौल देणार आहेत ते आपल्या विभागातील समाजसेवक माननीय श्री अनिल भाऊ कदम साहेब. संगणक यंगस्टार आपण नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी समालोचन कक्षासमोर यायचं आहे. क्रिकेट क्लब आणि दुसऱ्या डावाला सुरुवात होते. प्रथम खेळताना A1 क्रिकेट क्लबने 42 धावा केल्या 52 धावा केल्या. त्यांनी 53 धावांचं लक्ष ठेवलंय ते जितू 11 संघासमोर. संगणक यंगस्टार आपला विरुद्ध कर्णधार नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी समालोचन कक्षासमोर आलेला आहे. कृपया आपण त्वरित यायचे. तसंच येताना आपला निर्णय देखील ठरवून यायचा आहे. पुढच्या सामन्यातील नाणेफेकीचा कौल देण्यासाठी माननीय श्री अनिल भाऊ कदम. हा चेंडू सुंदर झेल. यंगस्टार 11 संघाने जिंकलेला आहे. यंगस्टर्सने फिल्डिंग घेतलेली आहे. धन्यवाद संगणक यंगस्टर्स 11 दत्ता पोसम. आपण यांना चांगल्या आपल्याला सुपरिचित आहेत. प्रत्येक टुर्नामेंटमध्ये त्यांचा सहभाग असतो. पुढचा चेंडू गोलंदाज सचिन फलंदाज तुषार आणि पुन्हा पंचांचा इशारा पाहू. आम्हाला काही कळलेलं नाहीये कारण आमच्यामध्ये आणि फलंदाजाच्या मध्ये पंच आणि नॉन स्ट्रायकिंग एजचा फलंदाज असतो. त्यामुळे आम्हाला नक्की पुढे काय घडतंय ते आम्हाला नीट कळत नाहीये. कधी कधी चेंडू निर्धाव जातोय. पण त्याच पद्धतीचा चेंडू होता जो पहिला चेंडू होता. स्लिपमध्ये क्षेत्ररक्षकाने चांगला टिपला होता. पुढचा चेंडू सचिन याचा आणि हा चेंडू कट केलाय. चेंडू जातोय थर्ड पॉइंट एरियामध्ये आणि पंचांचा इशारा 1 धाव घोषित. सचिन याने आपलं आणि आपल्या संघाचं खातं उघडलंय. या एकेरी क्षमा करा तुषार याने आपलं आणि आपल्या संघाचं खातं उघडलंय या एकेरी धावेने 53 धावांचं लक्ष आहे आणि धावफलक आहे 1 बाद 1 धाव. 4 षटकांचा मर्यादित डाव आहे. 24 चेंडूंमध्ये 53 धावा करायच्या आहेत. मैत्री ग्रुप आयोजित मर्यादित षटकांची क्रिकेटची स्पर्धा अर्थात
मैत्री चषक 2022 पर्व पहिले या स्पर्धेतील पारितोषिक आहेत. प्रथम पारितोषिक रोख रुपये 33,333 व मैत्री चषक 2022 हा चषक दिवंगत शरद सहदेव गावकर यांच्या स्मरणार्थ देण्यात येणार आहे. आणि रोख रक्कम आणि पारितोषिक, रोख रक्कम आणि चषक यांचे प्रायोजक आहेत माननीय श्री अनिल भाऊ कदम.
हं? ऑब्जेक्शन घेतल्यामुळे थांबला होता, पुन्हा मार्गस्थ होतोय. फलंदाज लंकेश, त्याला तोंड देणार आहे सचिन. या षटकातील चौथा चेंडू. हा चेंडू पुन्हा ऑन साईडला फटकावण्याचा प्रयत्न होता. उजव्या एसटी बाहेरचा चेंडू होता, पण ऑन साईडला मारायचा प्रयत्न. एक धाव मिळते 22च्या रूपाने. त्रेपन्न धावांचं लक्ष. 4 षटकांमध्ये 53 धावा करायच्या आहेत. त्यापैकी 4 चेंडू टाकून झालेले आहेत आणि धाव फलक आहे केवळ 2 धावा. वीस चेंडूंमध्ये 51 धावा करायच्या आहेत. दरम्यान चेंडू निर्धाव जातोय. उजव्या एसटी बाहेरून जात होता चेंडू, सोडून दिला फलंदाज प्रमोद याने. चेंडू निर्धाव. षटकातील शेवटचा चेंडू. यानंतर केवळ 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 51 धावा करायच्या. हा षटकातील शेवटचा चेंडू. गोलंदाज सचिन, फलंदाज प्रमोद. हा चेंडू फुलटॉस फळीवर घेतला. आडव्या फळीने चेंडू धाडलाय तो मिड विकेटकडे. यश याने चेंडू आडवेपर्यंत एक धाव केले आणि पंचांचा निर्णय. खुणा होते नो बॉलची, म्हणजे एकूण 2 धावा या चेंडूवर मिळणार आहेत. 2 धावा या चेंडूवर मिळणार आहेत आणि पुन्हा फ्री हिट. पाहूया लंकेश या फ्री हिटवर किती धावा वसूल करतोय तोय. लंकेश फ्री हिट घेतोय. गोलंदाज सचिन. हा चेंडू फ्री हिट आहे, 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 फ्री हिट आहे. त्यामुळे बळी जाण्याचा प्रश्न येत नाही, विकेट मिळण्याचा प्रश्न येत नाहीये. डीजे पहिला षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या नंतर 1 बाद 4 धावा. 53 धावांचं लक्ष आहे आणि केवळ 4 धावा पहिल्या षटकात. उर्वरित 18 चेंडूंमध्ये 49 धावांची गरज. 18 चेंडू आणि 49 धावा. सुंदर गोलंदाजी केली आहे सचिन याने. केवळ 2 धावा दिल्या आणि 1 गडी बाद केलाय. मैत्री ग्रुप आयोजित मर्यादित षटकांची क्रिकेटची स्पर्धा अर्थात मैत्री चषक 2022 पर्व पहिले. या स्पर्धेतील प्रथम पारितोषिक आहे. गोलंदाजाचं नाव सांगा. गोलंदाज मनोज. या स्पर्धेतील पहिलं पारितोषिक रोख रुपये 33,333 व मैत्री चषक 2022. दरम्यान चेंडू फुल टॉस फटकावलाय. चेंडू जातो डीप मिड विकेटकडे. पंचांचा इशारा पाहू. पंचांचा इशारा होतोय. पंच मयेकर यांचा चौकार. गोलंदाज मनोज याच्या पहिल्या चेंडूवर 4 धावा वसूल केल्यात. प्रमोद याच्या वैयक्तिक धावसंख्या होते 5 धावा. हा चेंडू कमी उंची दिल्या त्यामुळे फळीवर येत नाही मनोज याच्या, प्रमोद याच्या आणि चेंडू जातोय निर्धाव. चेंडू शिल्लक आहेत 16 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा करायच्या आहेत त्या 44. आणि हा चेंडू उजव्या एसटीच्या बराच दुरून जाणारा. पंच मयेकरांचा इशारा. हा चेंडू वाईड आहे. इतर धावसंख्येत
भर पडते आणि एकूण धावसंख्या होते ती 10 धावा. नाही, 9च गेले. क्षमा करा, 9 धावा झालेले आहेत. हा चेंडू काही वेळ हवेत होता, चेंडू जातोय तो लॉंग ऑनला, एक धाव पूर्ण करतोय प्रमोद, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण करतोय. तिसरी धाव घेण्याकरता प्रमोद तयार नाहीये. या दुहेरी धावसंख्येने प्रमोद याची धावसंख्या होते ती 7 धावा आणि त्याच्या संघाची धावसंख्या होते 11 धावा. 43 धावांची गरज आणि चेंडू शिल्लक, क्षमा करा, 42 धावांची गरज आणि चेंडू शिल्लक आहेत 15. हा चेंडू गोलंदाजाच्या डोक्यावर मारलेला थेट नैलेशाच्या हातात. संघाचा 11 या धावसंख्येवर सामना जिंकण्यासाठी अद्याप 42 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 14 धावा. क्षमा, 14 चेंडू आणि 42 धावा. चेंडूच्या रेषेत येत, चेंडू धाडलाय लॉंग ऑफला आणि एक धाव मिळते लंकेशाला. लंकेशाची धावसंख्या होते ती 3 धावा. एकूण धावसंख्या होते G211 संघाची 2 बाद 12 धावा. 43 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. हा चेंडू फटकावण्याचा प्रयत्न होता, चेंडू चकवतोय, चेंडू जातोय तो थर्डमॅन एरियामध्ये आणि एक धाव मिळते ती G211 संघाला. धावफलक दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा ची गरज सामना निर्णायकरित्या जिंकण्यासाठी आणि षटक शिल्लक आहे 2. म्हणजे 12 चेंडूमध्ये तुम्हाला 40 धावा करायचा आहे हा सामना जिंकण्यासाठी. G211 मैत्री ग्रुप आयोजित मर्यादित षटकांची क्रिकेटची स्पर्धा अर्थात मैत्री चषक 2022 पर्व पहिले. या स्पर्धेतील प्रथम पारितोषिक आहे रोख रुपये 33,333 व मैत्री चषक 2022. हा चषक दिवंगत शरद सहदेव गावकर यांच्या स्मरणार्थ देण्यात येणार आहे आणि रोख रक्कम आणि चषकाचे मानकरी आहेत माननीय श्री अनिल भाऊ कदम समाजसेवक. तसेच द्वितीय पारितोषिक आहे रोख रुपये 22,222 व चषक. हा चषक म्हणजेच मैत्री चषक 2022 आणि हा चषक देण्यात येणार आहे दिवंगत शरद सदैव गावकर यांच्या स्मरणार्थ. या रोख रकमेचे आणि चषकाचे मानकरी आहेत अनिल भाऊ कदम. दरम्यान चेंडू कलेक्ट केलाय यष्टीरक्षक आनंद तांबे यांनी आणि पंचांकडे स्टंपिंगचं अपील केलं होतं पण पंच मयेकर यांनी ते नाकारलेलं आहे. जोरदार अपील होतं आनंद तांबे यांचं. मकरंद याचा पहिला चेंडू डॉट गेलेला आहे गोलंदाज मकरंद याचा. दुसरा चेंडू 11 चेंडू शिल्लक आहेत, धावा पाहिजेत 40. हा चेंडू उंच फटकावलाय, चेंडू बराच उंच गेलाय, चेंडू गळाली क्षेत्ररक्षक आणि
लंकेश बाद होतोय. तिसरा गडी बाद होतोय. G2 11 संघाचा 13 या धावसंख्येवर. 40 धावांची गरज आहे. सामना जिंकायला चेंडू शिल्लक आहे 10. फक्त चौकार. हा चेंडू पुन्हा हवेत आहे. चेंडू जातोय तो बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि पंचांचा इशारा होतोय सर कांबळे सरांचा. 2 धावा घोषित. धावफलक 15 धावा. 38 धावांची गरज. नऊ चेंडू आणि 38 धावा. काहीच अशक्य होत जाणार आहे हे समीकरण. 9 चेंडू आणि 38 धावा. हा चेंडू उंच हवेत भिरकावलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. चेंडू आणि पंच कांबळे यांचा इशारा होतो. हा चौकार आहे. सुंदर केलेला आहे. केवळ 2 धावा मिळत आहेत. फलंदाज जितू यास. धाव फलक होतोय 21 धावा. सामना जिंकण्याकरता 7 चेंडू मध्ये 32 धावांची गरज. 7 चेंडू 32 धावा. मंदगतीने सोडलेला चेंडू चकवतोय क्षेत्ररक्षक शानू याला आणि चेंडू जातोय तो सीमारेषे पलीकडे. जितू 10 धावांवर खेळतोय आणि त्याचा मित्र जितू थोरात याला आपलं खातं उघडायचंय. जितू हातकांगे आणि जितू थोरात क्रीजवर. आता स्ट्रायकिंग एंडला आहे तो जितू थोरात. त्याला आपलं खातं उघडायचंय आणि गोलंदाजीसाठी आलाय तो रोहित. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं 4थं आणि शेवटचं षटक. हा चेंडू हवेत आहे. सुंदर असा उंच उंच गेलेला आहे. खाली नैलेश. केवळ षटकार आणि षटकार आणि षटकारच वाचवू शकतंय G2 11 संघाला. आणि हा चेंडू पायावर आदळतो. पायाला लागून जातोय वाटतं कारण पंचांकडे दाद मागतोय लेग बिफोरचं. पण आणि पायाला लागलेला नाहीये चेंडू. वाईड बॉल म्हणून घोषित केलेला आहे. आणि 2 धावा मिळत आहेत. वाईड प्लस 22 रुपयाने 1 धाव. धावफलक
27 धावा. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्र चेंडू अडवण्याकरता गोलंदाज स्वतः गेलेला आहे. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव पूर्ण करण्यात मागे आणि दुसरी धाव देखील पूर्ण करतायत फलंदाज. धाव फलक होतोय 4 बाद 29 धावा. सामना जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. 4 चेंडू आणि 24 धावा. 4 षटकारांची गरज. हा चेंडू उजव्या यष्टी बाहेर होता. फळीची कडा घेऊन यष्टीरक्षकाला चकवत जातोय. तो फाईन लेगला आणि त्यावर एक धाव मिळते फलंदाजाला. धावफलक 30 धावा. 23 धावांची गरज. 3 चेंडू आणि 23 धावा. काही अशक्य वाटणार हे गणित आहे. पाहूया G2 11 कशा पद्धतीने सोडवता हे गणित. हा चेंडू फटकावलाय. काही वेळ हवेत आहे. चेंडू जातोय तो एक्स्ट्रा कव्हर मध्ये डिक्लेअर झोन मध्ये आणि पंच मयेकर खुणा करतायत की 2 धावा घोषित. धावफलक होतोय तो 32 धावा. केवळ 2 चेंडू शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. जितू याची वैयक्तिक धावसंख्या होते तर 17 धावा आणि त्याच्या संघाची धावसंख्या होते 32 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि 21 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. चेंडू उजव्या यष्टी बाहेर आहे. पंचांचा इशारा होतोय. पंच मयेकर यांनी वाईड बॉल घोषित केलेला आहे. एक धाव वाढते ती अतिरिक्त धावांच्या रूपाने आणि एकूण धावसंख्या होते 33 धावा. 20 धावांची गरज. चेंडू शिल्लक 2. हा चेंडू हवेत आहे आणि थेट झेपावतोय सीमारेषे पलीकडे. पंच मयेकरांचा इशारा षटकार. करतोय फलंदाजाला आणि याबरोबर हा सामना संपतोय. यंगस्टार आपण क्षेत्र त्रेचाळीस धावा केलेल्या आहेत. फलंदाजी करताना यश याने संगनायक एवन क्रिकेट क्लब यश सामनावीर म्हणून घोषित केले जात आहेत. धन्यवाद.